महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जून 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत राज्यभर शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। राज्यभरातील हजारो शिक्षकांसाठी केवळ 9 महिन्यांच्या अल्प कालावधीत हे प्रशिक्षण प्रभावीपणे आयोजित करण्यासाठी SCERT आणि SMF यांनी संयुक्तपणे 3 टप्प्यांचा प्रशिक्षण आराखडा तयार केला। या प्रशिक्षणाचे आयोजन 2 प्रकारच्या प्रशिक्षक गटांमार्फत करण्यात आले। प्रथम राज्यस्तरीय संसाधन गट आणि त्यानंतर जिल्हानिहाय जिल्हा संसाधन गट, ज्यांनी तालुका स्तरावर शिक्षक प्रशिक्षण आयोजित केले। पहिल्या टप्प्यात राज्य संसाधन गट किंवा SRG असा मुख्य गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले। या गटात संबंधित जिल्ह्यांच्या डाएटकडून नामनिर्देशित शिक्षक, ब्लॉक संसाधन समन्वयक आणि केंद्र प्रमुख यांचा समावेश होता। त्यानंतर या SRG गटाने प्रत्येक जिल्ह्यातील डाएट यांनी ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्थापन केलेल्या जिल्हा संसाधन गटांना प्रशिक्षण दिले। जिल्हा संसाधन गटांचे सदस्य म्हणजेच DRG यांनी पुढे तालुका स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले। या पूर्ण प्रवासाची सुरुवात जून 2025 मध्ये अनुभवी SMF मास्टर ट्रेनर्सद्वारे राज्य संसाधन गट यांच्या प्रशिक्षणाने झाली। या टप्प्यात संकल्पनात्मक स्पष्टता, उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक अध्यापन कौशल्ये तसेच शिक्षक प्रशिक्षणासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला। प्रशिक्षित राज्य संसाधन गटाने पुढे जिल्हा संसाधन गट सदस्यांचे प्रशिक्षण घेतले। जिल्हा संसाधन गटांद्वारे प्रशिक्षणाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा शिक्षकांपर्यंत पोहोचला। महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये राबवण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती तसेच प्रत्यक्ष वर्गात प्रभावीपणे वापरता येतील अशा अध्यापन रणनीती प्राप्त झाल्या, ज्या सर्व विषयांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत उपयुक्त ठरतील। फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण झालेल्या या 3 स्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाला सर्व सहभागींकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला। हे मूल्यवर्धन प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला तज्ञ मार्गदर्शकांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली। सर्व साहित्य पुरवलं, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांच्या शंकेचं निरसन करून खूप अतिशय चांगल्या पद्धतीने हे प्रशिक्षण दिलेलं आहे। हेच प्रशिक्षण अशाच पद्धतीने आम्ही मूल्यवर्धित विद्यार्थी घडवण्यासाठी आणि मूल्यवर्धित शिक्षक घडवण्यासाठी नक्कीच जिल्हा स्तरावर देण्यासाठी कटिबद्ध आहोत। NEP 2020 मध्ये जे मूल्य संवर्धन हा घटक आपल्याला त्यांनी दिला आहे, ते मूल्य संवर्धन करण्यासाठी आम्हा शिक्षकांना वेगळे प्रयत्न करण्याची आता गरज नाही। हेच जे मॉड्यूल त्यांनी बनवलेलं आहे ते अतिशय परिपूर्ण असं मॉड्यूल आमच्या हातात दिलेलं आहे। त्याची जर अंमलबजावणी यशस्वीरित्या झाली तर निश्चित NEP 2020 मधल्या मूल्य संवर्धनची अंमलबजावणी आम्ही यशस्वीरित्या करू शकतो। ही जी पुस्तिका तयार केलेली आहे, या पुस्तिकेमधून इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या मुलांना मूल्य कसे रुजवावेत, स्वची जाणीव, सामाजिक भावना, त्यांच्या ज्या काही वैयक्तिक जबाबदारी आहेत, सामाजिक जबाबदारी आहे, हे अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। मूल्यवर्धन शिक्षण हे केवळ 8वी पर्यंत न देता माध्यमिक स्तरापर्यंत आणि उच्च माध्यमिक स्तरापर्यंत दिलं तर चांगलं होईल आणि या राज्यामध्ये जे मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे ते मूल्य कसे वाढत जातील याबद्दलचं आम्हाला उपक्रमाद्वारे जे शिक्षण दिलं 4 दिवसामध्ये, त्यामध्ये मला खरंच आनंद झाला। हे प्रशिक्षण हे अतिशय सुंदर आहे, खेळीमेळीचं झालं आणि यामध्ये अतिशय वेगवेगळे असे उपक्रम घेतल्यामुळं की कोणतीही गोष्ट बघा फक्त एकतर्फी न होता ती उपक्रमामधून कृतीमधून झाली की त्या मुलापर्यंत पोचते आणि मुलामध्ये रुजते आणि तो मुलगा आनंदानं अतिशय फुल उमलल्यासारखं शाळेत उमलून सगळीकडं आनंदाचं वातावरण होईल असं मला वाटतं। गेली कित्येक दिवस विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असताना, स्कॉलरशिपचे चांगले निकाल लागत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीची मूल्य कशी मिळावी याविषयीची मनात खूप शंका होती। पण मूल्यवर्धनचं प्रशिक्षण केल्यानंतर
मूल्य विद्यार्थ्यांना कशी शिकवावी, विविध उपक्रमांद्वारे कशी शिकवावी, त्यासाठी कोणत्या कृती घ्याव्या आणि ते उपक्रम राबवत असताना अगदी त्याचं पद्धतशीर नियोजन म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यार्थी आपल्याकडं खेळून राहतील अशा पद्धतीनं कसं करता येईल याचं उत्तम प्रशिक्षण या ट्रेनिंगमध्ये मिळालं. अशा प्रकारे मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षणाद्वारे महाराष्ट्रातील शाळांमध्ये मूल्यांचे आनंददायी अध्ययन अध्यापन घडवून आणण्यासाठी एक भक्कम पाया घातला.